पन्हाळा तहसील कार्यालयाजवळील गार्डनचे सुशोभीकरण पन्हाळा नगर परिषदेच्या मार्फत सुरू आहे। यासाठी फेब्रुवारी महिन्यात टेंडर आणि वर्क ऑर्डर निघाली आहे। या गार्डनमध्ये असलेल्या ऐतिहासिक हनुमान मंदिराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, शिवसेना शहर प्रमुख मारुती माने यांनी पन्हाळा नगर परिषदेकडे केली आहे। या संदर्भात तारांशी बोलताना त्यांनी सांगितले की गार्डनचे सुशोभीकरण होत असताना हनुमान मंदिराचेही काळ्या प्रशांत दगडामध्ये बांधकाम करावे, जेणेकरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहील। या गार्डनचा उपयोग तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे आणि दुय्यम निबंधक कार्यालय येथे होणाऱ्या नागरिकांसाठी होईल। सध्या नागरिक उन्हातान्हात तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर बसत आहेत, त्यामुळे ही बाग त्यांच्या निवाऱ्यासाठी उपयुक्त ठरेल। तसेच या परिसरात शौचालयाची सुविधा नसल्याने विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेली 4 वर्षे पन्हाळगड स्वच्छतेबाबत पारितोषिक मिळवत आहे, मात्र येथे येणाऱ्या नागरिकांची मूलभूत गरज दुर्लक्षित राहिली आहे। त्यामुळे या कार्यालयाच्या आवारात लवकरात लवकर शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात आली आहे। ताऱ्यानुसाठी प्रतिनिधी शाहबाज मुजावर, पन्हाळा। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।